बालभारती इयत्ता पहिली पुस्तकातील पाठ 24वा एक होता म्हणून नावाचा एक मुलगा होता. तो लवकर उठत नसे, दात घासत नसे, तोंड धुत नसे, रोज अंघोळ करत नसे, कपडे धुत नसे. एकदा गणू बागेत खेळायला गेला. तेथे मणी बसली होती. गणू मने चल आपण खेळू. मनी, मी नाही जात तुझ्याबरोबर खेळू. तुझे तोंड साफ नाही. मी माझे तोंड कसे साफ करते बघ. गणू पुढे गेला. त्याला भेटले एक कबूतर. गणू, कबुतरा, कबुतरा, चल आपण खेळू. कबूतर, मी नाही जात तुझ्याबरोबर खेळू. तुझे कपडे किती मळके आहेत. माझी पिसे बघ किती साफ आहेत. गणू आणखी पुढे गेला. त्याला भेटला एक कोंबडा. गणू, कोंबडे दादा, चल आपण खेळू. कोंबडा, मी नाही जात तुझ्यासारख्या आळशी मुलाबरोबर खेळू. मी बघ किती लवकर उठतो. गणू बरोबर खेळायला कोणीच येईना. मनी येईना, कबूतर येईना, कोंबडा पण येईना. गणू पळत पळत घरी आला. त्याने दात घासले, तोंड धुतले, आंघोळ केली. धुतलेले कपडे घालून तो बागेत गेला. मनी आली, कबूतर आले, कोंबडा आला. सगळे मिळून गणू बरोबर खेळू लागले. बालभारती इयत्ता पहिली पुस्तकातील पाठ्य 26वा. तिळगुळ घ्या, गोड बोला. टन 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 टन. घंटा वाजली. मधली सुटी झाली. संगीता, नसीमा, ज्ञानू, नीमा, जोसेफ सगळे हात धुवून आले. डबे उघडले. संगीता, नीमा, ज्ञानू यांनी गुळपोळी आणली होती. ती सर्वांनी वाटून खाल्ली. नीमाने तिळगुळ आणला होता. तिने सगळ्यांना तिळगुळ दिला. नीमा म्हणाली, आज संक्रांत, तिळगुळ घ्या, गोड बोला. नसीमाने विचारले, म्हणजे काय? ज्ञानू म्हणाला, म्हणजे भांडण विसरायचं, गोड बोलायचं. संगीताने सांगितले, रुसवा सोडायचा. जोसेफ म्हणाला, म्हणजे गोडीनं वागायचं. नसीमा म्हणाली, मैत्री वाढवायची. आपण गोड बोलायचं, गोडीनं वागायचं असे म्हणत मुलांनी तिळगुळ खाल्ला. टन टन टन. घंटा झाली. गुरुजी वर्गात आले. त्यांनीही मुलांना तिळगुळ दिला. गुरुजी म्हणाले, तिळगुळ घ्या, गोड बोला. मुलांनी गुरुजींना नमस्कार केला. संक्रांतीचा सण असा साजरा झाला.